कधी कधी एका हत्येचा तपास एका मोठ्या पुराव्याने होत नाही, ना एखाद्या CCTV फुटेज नव्हतो, ना एखाद्या संशयिताच्या कबुली नव्हतं. कधी कधी संपूर्ण तपासाची दिशा बदलते फक्त एक शब्द, आणि या केसमध्ये तो शब्द होता बाबू. तेलंगणातील नलगोंडा जिल्ह्यातील एका शाळेच्या मुख्याध्यापिकेची स्वतःच्याच घरात निर्गुण हत्या झाली. शरीरावर जवळपास 27 वार होते चाकूचे. घरातून पैसेही गायब होते, 2.5 लाख जवळपास गायब होते, मोबाईल गायब होता. आणि पोलिसासमोर उभं एक मोठं कोड राहतं की हत्यारा कोण, हत्या का केली, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरात शिरलेल्या व्यक्तीला रूपा रेड्डी ओळखत होत्या का. तपास सुरू होतो, CCTV तपासलं जातं, फॉरेन्सिक पुरावे गोळा होतात, 80हून अधिक लोकांची चौकशी होते, पण हत्यारा सापडत नाही. आणि मग पोलिसांच्या हाती येतो एक छोटासा धागा. रूपा रेड्डी यांच्या शेवटच्या फोनवरून एक उच्चारलेला शब्द होता बाबू. हा शब्द पोलिसांना घेऊन जातो अशा दिशेनं जिथं संशयाची सुई थांबते. 10वीच्या वर्गात शिकणाऱ्या 2 अल्पवयीन विद्यार्थ्यांवर, एका शिक्षिकेची हत्या, 2 शाळकरी विद्यार्थी, पैशांची लालसा आणि एका शब्दानं हत्येचं गूढ उलगडलेलं. नमस्कार, मी विश्वजित. तुम्ही पाहत आहात ट्रू क्राईम केसबुक, आणि आजची केस आहे तेलंगणातील बाबू मर्डर मिस्ट्रीची. तारीख होती 11 ऑगस्ट म्हणजे 2026, ह्या गेल्या काही आठवड्यातली. रूपा रेड्डी आपल्या घरीच होत्या. त्याच दरम्यान त्यांना मोबाईलवरून एक नातेवाईकाचा फोन आला. त्यांचं बोलणं सुरू झालं. फोनवरील संभाषण संपण्याआधी त्यांनी उच्चारलेला एक शब्द पोलिसांच्या तपासात पुढे निर्णायक ठरला. त्या म्हणाल्या होत्या बाबू. फोन बंद झाला आणि त्यानंतर रूपा रेड्डी यांच्याशी संपर्कच होऊ शकला नाही. रूपा रेड्डी ह्या मुख्याध्यापिका होत्या आणि विद्यार्थ्यांमध्ये खूप प्रसिद्ध अशा मुख्याध्यापिका होत्या. चांगल्या होत्या, मनमिळाऊ होत्या, म्हणून विद्यार्थ्यांना त्या आवडायच्याही. रूपा रेड्डी यांचे पती कामानिमित्त हैदराबादला होते. त्यांनी रूपा यांना फोन केला, बराच वेळा फोन केला, पण कोणताच प्रतिसाद तिकडून आला नाही. त्यामुळं त्यांनी शेजारच्यांना माहिती दिली. शेजारच्यांना सांगितलं की घरी जाऊन तुम्ही एकदा बघा. शेजारची घटनास्थळी पोहोचले आणि पोहोचल्यानंतर ते दृश्य पाहून त्यांचा थरकाप उडाला. त्यांनी पोलिसांना बोलवलं. पोलीस घटनास्थळी पोहोचले, घराची झडती घेतली आणि घरात रूपा रेड्डी यांचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळला. त्यांच्या शरीरावर चाकूने केलेले तब्बल 1-2 नाही तर 27 वार होते. घटनास्थळ पाहून पोलीस हबकले होते आणि प्रश्नांची मालिका डोक्यात सुरू झाली होती की हल्लेखोर कोण होते, हत्या करण्याचा हेतू काय होता, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरात प्रवेश करून इतक्या क्रूरपणे हत्या करणारा व्यक्ती रूपा रेड्डी यांच्या ओळखीचा होता का. ऑब्व्हियसली, कारण तो इतक्या इझिली आतमध्ये घुसला. कारण साईन नव्हते काहीच की फोर्सफुली त्यांनी इंटर केले वगैरे. पोलिसांनी तपासाची चक्र फिरवायला सुरुवात केली. इन्व्हेस्टिगेशन त्यांनी आपल्या पद्धतीनं सुरू केलं आणि या प्रकरणासाठी पोलिसांनी 1 नाही 2 नाही तर तब्बल 5 पथकं त्यावेळेस तयार केली. CCTV फुटेज तपासण्यात आलं. फॉरेन्सिक टीमनं घटनास्थळावरून पुरावे गोळा केले. फिंगरप्रिंट्स असतील, काही तांत्रिक डेटा असेल, आणखी काही सापडत आहे का, रक्ताचे सॅम्पल्स वगैरे गोळा केले आणि संशयितांच्या हालचालीवर तपासणी करण्यात आली, नजर ठेवण्यात आली. पोलिसांनी जवळपास 80हून अधिक लोकांची चौकशी केल्याची माहिती समोर आली. मात्र सुरुवातीला पोलिसांना हाती फारसे काही ठोस पुरावे लागले नाही. असं विशेष काहीच त्यांना सापडलं नाही. आता पोलिसांसमोर पुन्हा प्रश्न होता की आता काय असेल, म्हणजे काय करावं या केससाठी. पण या सगळ्या तपासात एक छोटासा शब्द पोलिसांच्या लक्षात राहिला. तो शेवटचा फोन होता त्यांच्या नातेवाईकाला, आणि तो शेवटचा शब्द बाबू हा शब्द समोर आला. आणि रूपा रेड्डी हे विद्यार्थ्यांना प्रेमाने बाबू या नावाने संबोधत होत्या हेही लक्षात आलं. त्यामुळे पोलिसांच्या तपासाची दिशा आता शाळेच्या संबंधित लोकांकडे वळाली. आणि मग पोलिसांना एक मोठी गोष्ट हाती लागली. विद्यार्थ्यांच्या हालचालीचा तपास त्यांनी केला आहे, कारण तो महत्त्वाचा धागा होता. तपासात त्यांच्या लक्षात आलं की 10वीचे 5 विद्यार्थी शाळेतून गैरहजर होते आणि बऱ्याच दिवसापासून ते येत नव्हते शाळेत. त्यामुळे 2 विद्यार्थी गेल्या काही दिवसातले, त्यापैकी 5 पैकी 2 विद्यार्थी गेल्या काही दिवसांपासून अचानक मोठ्या प्रमाणात खर्च करत होते. मित्रासोबत पार्ट्या चालू होत्या, महागड्या वस्तू, आणि अचानक झालेल्या पैशाची उधळण पोलिसांना संशयास्पद वाटली. अचानक एवढे पैसे आले कुठून. पोलिसांनी या 2ही विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं. एक नॉर्मल चौकशी केली. त्यांनी काही सांगायला नकार दिला. म्हणजे त्यांनी सांगायला नकार दिला म्हणण्यापेक्षा मी म्हणेल की त्यांच्या हातून त्यांना काही सापडलं नाही की हे काय असतील. एका विद्यार्थ्याच्या बॅगमध्ये एक मोबाईल आढळला होता. एवढं गोष्ट त्यांच्या लक्षात आली. चौकशी सुरू झाली.
काही जास्त हाती लागलं नाही, पण एक विद्यार्थ्याच्या बॅगेत काही काळापूर्वी काही रोख रक्कम आणि मोबाईल आढळला होता. त्यावेळेस रूपा रेड्डी यांनी त्याला फटकारलं होतं आणि त्याला त्याच्या हॉस्टेलमधून डे स्कॉलर करण्याचा निर्णय घेतला होता. पोलिसांच्या तपासात ही गोष्ट समोर आली. त्यानंतर त्या मुलांच्या मनात रूपा रेड्डी यांच्याबद्दल राग निर्माण झाला असावा असा संशय पोलिसांना आला. कदाचित हाच राग त्यांनी मनात धरला वगैरे, पण हा राग इतका टोकाला जाईल आणि त्यातून एका मुख्याध्यापिकेची हत्या होईल याची कल्पना कदाचित कुणालाच नव्हती. आणि मग तपासात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली, एक धक्कादायक वळण आलं. पोलिसांच्या म्हणण्यानुसार दोन्ही विद्यार्थ्यांनी हत्येच्या तब्बल 5 दिवस आधीच रूपा रेड्डी यांच्या घराची रेकी करायला सुरुवात केली होती. त्यांचा टायमिंग काय आहे, घरात कसं शिरायचं, रूपा रेड्डी कुठं असतात, टायमिंग म्हणजे बाहेर कधी येतात, कधी घरी जातात, बाहेर बरं आपण घरात शिरलं तर बाहेर कसं पडायचं, CCTV कुठे आहेत आणि आपण ओळख स्वतःची कशी लपवायची याची तयारी करण्यात आली होती. चोरीचा कट आधीच आखण्यात आला होता आणि मग ओळख लपवण्यासाठी चाकू, हातमोजे, मंकी कॅपची व्यवस्था करण्यात आली होती. पण त्यांना असं मारायचं नव्हतं. असंही तपासात समोर आले की त्यांना ते हत्येच्या हेतूनं गेले नव्हते. पण झालं काय, हत्येचा दिवस उजाडला. दोन्ही विद्यार्थ्यापैकी एका विद्यार्थ्यांनी काय केलं, मंकी कॅप आणि हातमोजे घालून रूपा रेड्डी यांच्या घरात घुसला तो आणि दुसरा बाहेर थांबला. जर काही आढळलं तर तो सिग्नल देऊन त्याला थांबवून घेणार होता किंवा बोलवून घेणार होता. घरात प्रवेश केल्यानंतर त्या आरोपी बेडरूममध्ये शिरला, कारण त्यांनी रेकी वगैरे केली होती आणि त्यामध्ये ठेवलेले तब्बल 2.5 लाख रुपये त्याला दिसले. त्याचा उद्देश स्पष्ट होता की पैसे घ्यायचे, पळून जायचं आणि हे सगळं त्याला करायचं होतं. पण याच क्षणी काय झालं, संपूर्ण कटाचा सर्वात मोठा धोका समोर आला. आरोपीची मंकी कॅप डोक्यावरून सरकली आणि रूपा रेड्डी तिथंच होत्या. त्यांनी ती कॅप सरकली आणि ती कॅप पाहिली आणि रूपा रेड्डी आणि कॅप पाहिल्यामुळं आता रूपा रेड्डीने आरोपींना ओळखलं, कारण ते त्यांचे विद्यार्थी होते. आता आपली ओळख उघड होईल, मॅडमने आपल्याला बघितलं या भीतीनं आरोपीनं त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. 1 वार, मग दुसरा वार, मग सलग 27 वार. रूपा रेड्डी यांचा जागेवरच जीव गेला. विचार करा की विद्यार्थी मुख्याध्यापिकेला मारतोय. 48 वर्ष वय आहे मुख्याध्यापिकेचं आणि मुलाचं वय आहे 10वीचा विद्यार्थी आहे, 15-16. हत्येनंतर आरोपी घरातून पैसे घेऊन पळाले. त्याने पैसे ठेवले नाहीत, घेऊन पळाला. मग गुन्हा करून पळून जाणं आणि पुरावे नष्ट करणं यात फरक असतो, कारण घटनास्थळी काही ना काही पुरावा म्हणजे राहतोच. आरोपींनी रक्ताने माखलेले कपडे, मंकी कॅप आणि हातमोजे नष्ट करण्यासाठी ते जमिनीत पुरण्याचा प्रयत्न केला होता असं पोलिसांनी सांगितलं. त्यानंतर दोघेही गोव्याच्या दिशेने गेल्याची माहिती देखील पोलिसांच्या तपासात समोर आली. पण पोलीस तपास अजून जोरात करत होते. चौकशी चालू होती. CCTV, तांत्रिक पुरावे आणि संशयिताच्या हालचालीच्या आधारे तपास पुढे जात राहिला. अखेर दोन्ही विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आलं. तपासादरम्यान आरोपींकडून 1,54,000 रुपये, एक आयफोन आणि रूपा रेड्डी यांचा मोबाईल जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. किती विकृत मानसिकता असावी. एका मुख्याध्यापिकेने थोडी शिस्त शिकवायचा प्रयत्न केला म्हणून तिला मारून टाकण्यात आलं. पोलिसांच्या म्हणण्यानुसार चौकशी दरम्यान दोन्ही विद्यार्थ्यांनी रूपा रेड्डी यांच्या हत्येची कबुली दिली आणि चोरीच्या उद्देशानं हा कट रचला होता असंही सांगितलं. तपासातून आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार दोन्ही विद्यार्थ्यांनी गुन्हा करण्यापूर्वी लवकर पैसे कमवण्याचे मार्ग शोधण्यासाठी एक व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्मही शोधून काढला होता. म्हणजे एका बाजूला त्यांचं 10वीचं शिक्षण सुरू होतं. 10वी हा टर्निंग पॉईंट असतो असं म्हणतात. शाळा, पुस्तकं, परीक्षा आणि दुसऱ्या बाजूला चोरीचा कट, घराची रेकी आणि शेवटी गुरुचीच हत्या. नियोजनबद्ध कट होता आणि या गुन्हेगारी क्षेत्रात ते कसे आले. पण गुन्हेगार कितीही पुरावे लपवण्याचा प्रयत्न करत असला तरी एक चूक संपूर्ण कट उघड करू शकते. या प्रकरणात ती चूक होती अचानक झालेली पैशांची उधळपट्टी. हत्येनंतर सापडलेले पैसे, जप्त करण्यात आलेला मोबाईल आणि आरोपींच्या हालचाली आणि या सगळ्यात आधी रूपा रेड्डी यांच्या मोबाईलवरील संभाषणात शेवटचा उच्चारलेला एक शब्द, बाबू. ऑब्व्हियसली त्या फोनवर बोलत असतील, विद्यार्थी दिसले असतील आल्यावर. त्यांनी बाबू म्हणून हाक मारली, म्हणजे मंकी कॅब त्याची सरकल्यानंतर बाबू म्हणून हाक मारली आणि त्यांनी हल्ला केला आणि तिथंच फोन पडला असेल वगैरे.
एका शब्दापासून सुरू झालेला तपास CCTV, फॉरेन्सिक पुरावे, रोकड, पैसा, मोबाईल, तांत्रिक तपास आणि चौकशीच्या माध्यमातून 2 अल्पवयीन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला. दोन्ही विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्यांना ज्युव्हेनाईल जस्टिस बोर्डमध्ये हजर करण्यात आल्याचंही रिपोर्टमध्ये नमूद आहे. मात्र दोन्हीही आरोपी अल्पवयीन असल्यानं आणि न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्यानं अंतिम दोष सिद्ध होईपर्यंत त्यांना आरोपी म्हणूनच पाहिलं जाणार आहे. पण या संपूर्ण घटनेत सर्वात अस्वस्थ करणारा प्रश्न हा आहे की 10वीच्या वर्गात शिकणाऱ्या 2 मुलांच्या मनात इतका टोकाचा गुन्हा करण्याचा विचार आला तरी कसा? पैसा, महागड्या वस्तू, हाव, सोशल मीडिया, झटपट श्रीमंत होण्याची मानसिकता, यापैकी नेमकं काय या गुन्ह्याच्या मुळाशी होतं? आणि एका शिक्षिकेनं विद्यार्थ्याला दिलेली शिस्त ही हत्येचं तिच्या कारण असू शकतं का? या प्रश्नाची अंतिम उत्तरं खरं तर न्यायालयीन प्रक्रियेत आणि पुढील तपासातून स्पष्ट होतील. पण या हत्याकांडानं एक गोष्ट नक्की दाखवून दिली आहे, गुन्हेगार किती जवळचा असो, घटनास्थळी राहिलेला एक छोटासा पुरावा त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकतो. आणि या प्रकरणात तो पुरावा होता एक शब्द, बाबू. आणि याच एका शब्दामुळे उलगडली तेलंगणातील एका मुख्याध्यापिकेच्या हत्येची धक्कादायक मर्डर मिस्ट्री. मी विश्वजित आणि तुम्ही पाहत होतात ट्रू क्राईम केसबुक. पुन्हा भेटू आणखी एक गुन्ह्याच्या तपासासोबत, आणखी एका रहस्यासोबत आणि अशाच एका सत्यासोबत, जे समोर आल्यानंतर कदाचित तुम्हालाही प्रश्न पडेल, गुन्हा नेमका घडतो कधी आणि गुन्हेगार तयार कसा होतो. धन्यवाद.